टेरेसच्या पत्र्यावरती अडकलेल्या मांजरीला जीवनदान। ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या टेरेसवरील पत्र्यावरती अडकलेल्या मांजरीची ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका करत जीवनदान दिले। हा प्रकार शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास समोर आला। पासपाकडी येथील ठाणे महानगरपालिका मुख्यालय गेट क्रमांक 2 जवळ मुख्यालयाच्या टेरेसवरील पत्र्यावरती एक मांजर अडकल्याची माहिती सुरक्षारक्षक दीपक ब्राह्मणे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली। त्यानंतर तातडीने घटनास्थळी 2 विभागांनी धाव घेत काही मिनिटात त्या अडकलेल्या मांजरीची सुटका केली, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली। ईव्हीएम विरोधात ओरड करणाऱ्यांना व्हीव्हीपॅटद्वारे चपराक। जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारांना मतसुरक्षेचे प्रात्यक्षिक। आगामी निवडणुकांचे वेध लागल्याने ठाणे जिल्हा निवडणूक विभागही सज्ज झाला आहे। यासाठी मतदार राजाचे अमूल्य मत त्रिस्तरीय सुरक्षा कवचामध्ये सुरक्षित असल्याचे प्रात्यक्षिक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखवण्यात येत आहे। ईव्हीएम मशीनमध्ये मत टाकल्यानंतर आपले अमूल्य मत त्या ज्या उमेदवाराला दिले त्याची पोचपावती व्हीव्हीपॅट मशीनमधून येत असल्याचे प्रात्यक्षिक येथील कर्मचारी मतदारांना दाखवत आहेत। त्यामुळे ईव्हीएम विरोधात ओरड करणाऱ्यांना व्हीव्हीपॅटद्वारे चपराक बसली आहे। प्रत्येक निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनबाबत काही जणांकडून शंका व्यक्त करण्यात येत आहे। मध्यंतरी काही राजकीय पक्षांकडून ईव्हीएम मशीनऐवजी मतदान पत्रिकेचा वापर करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती। त्यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगाने याबाबत मतदारांमध्ये जागृती करण्याचे काम सुरू केले आहे। त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनवर मतदानाचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येत असून यात मतदाराने मतदान केल्यानंतर ते कुणाला दिले हेही दिसत आहे। व्हीव्हीपॅट मशीनमधून येणाऱ्या पोचपावतीमध्ये मतदाराने दिलेल्या मताचा पुरावा पाहण्याची व्यवस्था करण्यात आल्याने मतदान प्रक्रियेत पारदर्शकता पाहावयास मिळत आहे। सर तुम्ही सांगा त्यांना काहीतरी बोट दाबा बोट मॅडम बोट लावू नका। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। जिल्हा रेड रिबन शालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा ठाणे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी जिंकली। त्या दोघींची महाराष्ट्र राज्य प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निवड। 1 डिसेंबर या जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत पार पडलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत ठाणे महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलींनी बाजी मारली आहे।
शाळा क्रमांक 20 आणि 18 या शाळांच्या इयत्ता 9वीच्या दीक्षा ज्ञानचंद्र प्रजापती आणि योगिता संतोष घोलप यांनी पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच त्या दोघींची महाराष्ट्र राज्य प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन व 15वडा निमित्त गुरुवारी जिल्हा रेड रिबन शालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजन करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यामध्ये रेड रिबन शालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेकरिता 25 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. मात्र प्रत्यक्ष प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी 16 विद्यार्थी उपस्थित राहिले. यामध्ये कुमारी दीक्षा ज्ञानचंद्र प्रजापती इयत्ता 9वी ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 20 वर्तकनगर या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक आला. तो कुमारी योगिता संतोष घोलप इयत्ता 9वी ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 18 परबवाडी या विद्यार्थिनीचा द्वितीय क्रमांक आला. दोन्ही विजेत्या स्पर्धकांचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय ठाणे रतन गाढवे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इतर सहभागी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. कुमारी दीक्षा आणि योगिता या दोघींची रायगड जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्य प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे. तर जिल्हा प्रश्नमंजुषा स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून जिल्हा पर्यवेक्षक अशोक देशमुख व निलिमा पाटील यांनी कामकाज पाहिले. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रेखा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिकेच्या बल्लाळ सभागृहामध्ये महिला व बालविकास विभागाच्या संबंधित विविध शासकीय विभागांची आढावा बैठक संपन्न झाली. ठाणे जिल्ह्यातील 6 महानगरपालिका तसेच ठाणे जिल्ह्यातील पोलीस कार्यालय यांनी महिला सुरक्षा, आरोग्य व इतर संबंधित केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी सामूहिक प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. या बैठकीस ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदू राणी जाखड, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दीपाली घाटे, जिल्हा माहिती व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांसह इतर अधिकारी वर्ग येथे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती शर्मा म्हणाले की महिलांच्या सक्षमीकरणावरती भर देऊन त्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी आपण सर्वांनी आणि प्रत्येक शासकीय विभागाने सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी जनजागृती होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने संबंधित विभागांनी विविध उपक्रम, कार्यक्रम सुरू करावेत. महिला सक्षमीकरणासाठी महिलांनी सर्व क्षेत्रात संधी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ त्यांना योग्य वेळेत योग्य प्रकारे पोहोचणं आवश्यक आहे. जर असं होत नसेल तर त्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. सुरक्षा, आरोग्य, शिक्षण या विषयांबाबत विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन महिलांच्या प्रश्नावर, अडीअडचणींवरती एकत्रित विचार मंथन करून महिला सक्षमीकरणाबाबत येणाऱ्या अडचणी दूर करणं अपेक्षित आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात वन स्टॉप सेंटर कार्यान्वित करावेत. त्याकरिता निधीसाठी मागणी करावी अशा सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. ठाणे वॉचचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा. परिसंवादात ठाण्याची सूज उतरवून विकास करण्यावर एकमत. निलेश सांबरे आणि किरण नागती यांचा गौरव. ठाण्यातील आघाडीचे वृत्तपत्र न्यू ठाणे वॉचचा पहिला वर्धापन दिन प्रचंड जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळेस आयोजित स्मार्ट ठाणे विकास की सूज या परिसंवादात सर्वच राजकीय पक्षांच्या युवक पदाधिकाऱ्यांनी शहराला सूज नाही तर विकासाची गरज आहे असा सूर आवळला. दरम्यान यावेळेस सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे आणि किरण नागती यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. ठाणे वॉच या वृत्तपत्राचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात टाऊन हॉल येथे साजरा करण्यात आला. संपादक गणेश कुरकुंडे यांनी वर्धापन दिनानिमित्त स्मार्ट ठाणे विकास की सूज या परिसंवादात शिवसेनेचे नितीन लांडगे, राष्ट्रवादीचे विक्रम खामकर, उभाटाचे तुषार रसाळ, मनसेचे पुष्कर विचारे, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे वीरू वाघमारे हे सहभागी झाले होते. या सर्वांना निवेदक राजेंद्र पाटणकर यांनी बोलते केले.
शहराचा विकास झाला आहे का यावर सरस विरोधकांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. मात्र सरतेशेवटी सर्वांनीच शहरातील पाणी, कचरा, बेरोजगारी आदी प्रश्नांवर एकत्रित काम करण्याची गरज बोलून दाखवली. या कार्यक्रमात जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचे निलेश सांबरे आणि अभिनय कट्ट्याचे किरण नागती यांचा सन्मान करण्यात आला. यावेळेस निलेश सांबरे, किरण नागती यांनी सत्काराला उत्तर देताना गणेश कुरकुंडे यांचे कौतुक करून शहराच्या विकासाला सूज म्हणण्याचे धाडस दाखवणाऱ्या ठाणे वॉचने 100वा वर्धापन दिन साजरा करावा अशा शुभेच्छा दिल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, प्रदेश सरचिटणीस नजीबुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे युवक अध्यक्ष विक्रम भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे युवक अध्यक्ष विरू वाघमारे, मनसे ठाणे उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे, ठाणे लोकसभा अध्यक्ष युवासेना नितीन लांडगे, शिवसेना उबाठा तुषार रसाळ, ठाणे काँग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे, ठाणे काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे आदींनी ठाणे वॉचला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. चालवत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या या कार्याचं कौतुक करताना त्यांना हा पुरस्कार देताना न्यू ठाणे वॉच आणि त्यांच्या परिवाराला मनपूर्वक आनंद होतो आहे. एकदा जोरदार टाळ्या किरण नागती यांच्यासाठी.